समजा मी चक्कर आली किंवा अशक्तपणा जाणवला तर अशा वेळेस तुम्ही काय सजेस्ट करता? हो. की मध्ये काही खायचं का, पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं याविषयी पण जरा सांगा. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 1 मील अ डे वाला जो असेल त्याची बॉडी एकदा फॅटवर स्विच झाली, ज्याला आपण मेटाबॉलिक स्विच म्हणतो, म्हणजे शरीरातलं साचलेलं फॅट लगेच कळतं लोकांच्या पोटावर फॅट आहे, त्यामुळं त्याला अजिबात अशक्तपणा जाणवत नाही. फक्त एकच शक्यता असते की 1 मील अ डे मुळे त्याच्यातलं बॉडीतलं इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण कमी होतं. ज्या माणसाला 1 मीलची सवय लागायची असते त्याला सुरुवातीच्या आठवड्यामध्ये कदाचित फ्लूचा अटॅक येऊ शकतो. बरं, तो जर यायचा नसेल तर त्यांनी फक्त थोडंसं चिमूटभर मीठ टाकून पाणी प्यायचं, त्यामुळे तुम्हाला विकनेस जाणवत नाही. बरं, फक्त चिमूटभर मीठ. कारण आजकाल इलेक्ट्रोलाइट पण भेटतात. हे 1 मील अ डे करणारे जे इंटरनॅशनल लोक आहेत त्यांनी स्वतःचे ब्रँड्स तयार केले, आपण त्याच्यावर कोणा विश्वास ठेवत नाही. बरं, आपलं एकच म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं मीठ टाका. मीठ घेतलं की तुम्हाला विकनेस येणार नाही. बरं. बऱ्याच वेळेला मला आता अनेक लोकांचे फोन येतात की मला विकनेस जाणवतो. मध्ये एका अतिशय VIP व्यक्तीचा मला फोन आला की मला हे होतंय, एकदम अशक्तपणा वाटतोय, थोडं चक्करसारखं होतंय. मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही मीठ घ्या. मग त्यांनी मीठ घेतलं. त्यांचा दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन आला, म्हणले मिठाचा एवढा फरक पडू शकतो मला माहितच नाही. ओके, एक ग्लासभर पाण्यामध्ये ग्लासभर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं. थोडंसं मीठ घ्यायचं. त्याच्यामुळे साखर वगैरे काही घ्यायचं नाही. साखर पूर्ण वर्ज्य असते आपल्याकडे. बरं, साखर पूर्णपणे वर्ज्य करायची. ओके. आणि तुम्ही पाण्याचं एक बोलला, ते माझे मध्ये एक पाण्याचा मी रील टाकलं होतं, ते मला वाटतं काहीतरी 1 म्हणजे असं मिलियनमध्ये गेलेलं आहे. ओके. तर त्याचं एकच लॉजिक आहे पाण्याचं. मी लोकांना सांगितलं होतं की पाणी, कारण हे पाणी किती प्यावायच्या विषयी पण फार मतांतर आहे. बरोबर आहे. मग मी हे जे आता पुस्तकं तुम्हाला दाखवली पाठीमागे, असं एक पुस्तक वाचताना मला एका MD डॉक्टर ज्यांचं पुस्तक होतं, ही सगळी डॉक्टरांची पुस्तकं आहेत जे इंटरनॅशनल रिनोल्ड डॉक्टर आहेत त्यांचे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पाणी तुम्ही एवढंच प्या की तुमची लघवी स्लाइटली पिवळी झाली पाहिजे. स्लाइटली. जर फ्लोरोसंट येलो झाली तर तुम्ही व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स घेताना होत असेल. तुमची जर सफेद झाली तर तुम्ही जास्त पाणी पिताय. त्यामुळे पाणी एवढंच प्यायचं. 1 मील अ डे वाल्याला पाणी मध्ये मध्ये प्यावं लागतं. जर मधून कधीतरी एखाद्या वेळेला भुकेची वेव आली तर त्याला ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी आणि पाणी हे 3च प्रकार असतात ज्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होत नाही. बरं. त्यामुळं दीज आर द सिम्पल फॉर्म्युला. ओके. मध्येच काही टोमॅटो खा, काकडी खा, नारळाचं पाणी प्या वगैरे असं काही चालतं का? नारळाच्या पाण्याविषयी लोकांचे इतके मतप्रवाह हो, त्याच्यात आता म्हणजे जे एकदम आरोग्यदायी मानलं जात होतं त्याच्याविषयी पण आता वेगवेगळे मतप्रवाह नाही. त्याच्यामध्ये ऑथेंटिक मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही फूड आयटमचा विचार मी तुम्हाला सांगतो. एका नारळाच्या पाण्यामध्ये 9 ग्रॅम ग्लुकोज असतं. बरं. 9 ग्रॅम साखर असते. 9 ग्रॅम साखर म्हणजे 5.5 लिटरचं तुमच्या शरीरातलं जे रक्त आहे त्यात जर 9 ग्रॅम साखर गेली तर तुमच्या शुगरची पातळी 180 जाते. बरोबर. आणि 180 जाते म्हणजे नॉर्मल शुगर जी आहे ती तुमची 100 असते. बरोबर. त्यामुळं नारळाचं पाणी हेल्दी नाही. नारळाच्या पाण्याचं एकच बेनिफिट आहे, तो म्हणजे नारळाच्या पाण्यामध्ये 600 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं. आणि पोटॅशियम हे व्हेरी गुड फॉर हेल्थ, कारण इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे तुम्हाला 4700 मिलीग्रॅम पोटेन्शियल लागतं. पोटॅशियमसाठी मोठ्या प्रमाणात तुम्हाला भाजीपाला खावा लागतो, ते शक्य होत नाही. त्यामुळं पोटॅशियम सप्लिमेंट घेणं हे कधीही चांगलं, कारण पोटॅशियम हे सोल्युबल असल्यामुळे बॉडीतून निघून जातं. त्यामुळे पोटॅशियमच्या विषयी काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आपल्या अमेझॉन एक गोळी भेटते. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा ब्लड प्रेशर फार वाढलेला आहे, पण 1 मील अ डे केलेल्या माणसाला एवढ्या पोटॅशियमची पण गरज नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.